जर असेल श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बळवंतराव रामराव चव्हाण यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. बाबांनी आपल्या जीवनामध्ये दोन बाजू त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने दोन्ही बाजूचा प्रवास केला असं म्हणावं लागेल. ज्यांचं पुण्यस्मरण असतं तोच खरा पुण्य आत्मा असतो. पुण्यस्मरण कोणाचंही होत नाही. परमार्थामध्ये दिसणारी माणसं भरपूर आहेत, पण प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्थ करणारी काही माणसं आहेत. ती परमार्थात असल्यासारखी वाटत नाहीत, पण अंतःकरण वृत्तीने मात्र परमार्थात ते असतात. प्रपंच करत असतात. सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार दया क्षमा घर तुझवी तैती. संसार आणि परमार्थ म्हणून आदरणीय वैकुंठवासी बळवंत बाबा हे माझ्याकडे येऊन गेले आश्रमावरती. औषधीच्या निमित्ताने माझ्याकडे आले होते आणि बाप्पांनी सांगायचं त्यांनी ऐकायचं. बाप्पा चाला म्हटले की निघायचे. एक गोड व्यक्तिमत्व होतं. आपला प्रपंच करत असताना त्यांच्या पत्नी सत्यभामा बळवंत चव्हाण, 3 मुलं आहेत. प्रताप बळवंतराव चव्हाण, पंडित बळवंत चव्हाण आणि विश्वास बळवंतराव चव्हाण. एक कन्या सुमल रामराव पुकाटे. असा 4 लेकराचा परिवार घेऊन छोट्या स्वरूपातून आपला प्रपंच करत 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 अनेक अडचणीला दूर करत होईल तेवढे धर्म कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. अन्नदान असेल, संत संघ असेल, नामस्मरण असेल, साधूंची सेवा असेल, यात्रा असेल, या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये निश्चित घडलेल्या असाव्यात आणि म्हणूनच त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाचा योग प्राप्त होतोय. भाग्यवान एक वारकरी बाप आपल्याला मिळाला हे सध्या कठीण आहे. वारकरी बाप मिळणं, वारकरी मुलगा होणं, जन्माला येणं, हे मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् द्यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम तस्यन्नाम व्यक्ती तत्वतः. हजारामध्ये एखाद्या ठिकाणी कुठेतरी घडतात. म्हणून 3ही मुलं छान आहेत. कन्या आहे आणि चव्हाण, संपूर्ण चव्हाण परिवार आहे. तर 10व्याला मी आलतो. 10व्यालाही माझं प्रवचन झालं. आताही मला सेवेची संधी आपण सर्व कुटुंबाने दिलेली आहे. बाप्पांनी फोन केला. याचा अर्थ एक आहे, कुठेतरी कोणाचे ऋणानुबंध असावे लागतात, त्याच वेळेस सेवेची संधी मिळत असते. आणि म्हणून बळवंत बाबाचे माझे मागच्या जन्मातले कुठेतरी ऋणानुबंध असतील, त्यामुळे दशक्रिया विधीच्या निमित्ताने संधी मिळाली आणि आजही सेवेची संधी प्राप्त झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आजच्या या कीर्तना करता श्री हरिभक्तीपरायण आदरणीय त्र्यंबक नाना आहेत या ठिकाणी, चांगदेव महाराज आहेत, रामकिसन बागला आणि भाऊ त्या ठिकाणी आहेत. सर्व मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय पूजनीय आपल्या परिसराचं वैभव लोंढे गुरुजी, लोंढे गुरुजींची सर्व विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांच्या उपस्थितीमध्ये होऊ घातलेला हा कीर्तन उत्सव आहे. संकल्पित वेळेच्या पुढेही जाणार नाही, तुम्हाला उपोषी सुद्धा ठेवणार नाही. आज सेवेकरिता घेतलेला अभंग, एक हीन कुळामध्ये जन्माला आलेली व्यक्ती, एक 600-700 वर्षापूर्वीचा काळ जर पाहिला तर गावात जर प्रवेश करायचा असेल तर समोर गाडगं बांधलं जायचं आणि पाठीमागे खराटा लावल्या जायचा. तोंडातली थुंकी सुद्धा जमिनीवरती पडू नये आणि पायाच्या पाऊल खुणा सुद्धा जमिनीवरती उमटू नये. एवढा मोठा विचित्र काळ होता तो. असा एका कुळामध्ये जन्माला आलेली व्यक्ती
आणि ज्यांनी या मृत्यू लोकामध्ये येऊन अलौकिक क्रांती केली. सध्या ही क्रांती आहे आम्हाला लक्षात येत नाही. हो बघा, संतांच्या जीवनाकडे विचार करा थोडा संतांच्या जीवनाचा. आजही ज्ञानोबराय पंढरपूरला निघतात त्यावेळी सिद्धेश्वराचा कळस हालतो. ही क्रांतीच आहे की नाही? संप्रदायातली क्रांतीच आहे. जगद्गुरु तुकोबाराय ज्या वृक्षाजवळ वैकुंठाला जातात त्या तरतीच्या वृक्षाचे आजही विजेच्या दिवशी पानं अशी उलटी होतात. ही संप्रदायातली क्रांती आहे. आता नाथ षष्ठी जवळच आलेली. षष्ठीच्या दिवशी नाथांचा समाधी सोहळा उत्सव साजरा होतो, पण पंचमीच्या दिवशी आजही नाथांचा रांजण भोगतो. ही क्रांती आहे. आमचं दुर्लक्ष आहे त्याच्याकडे. जे खरं खरं आहे त्याच्याकडे आम्ही पाहायला तयार नाही. पंढरपूरमध्ये राहणारी एक स्त्री, फार मोठी कीर्ती झाली तिची. काशीला कबीर महाराजांना कळालं आणि कबीर महाराज काशीहून पंढरपूरला आले. नामदेव महाराजांना भेटले. का हो, कोण जनी नावाची एक स्त्री आहे, महात्मा म्हणतात, मोठी महात्मा म्हणतात. आई म्हटले, आई चला. जनाबाई आपल्या मैत्रिणी बरोबर गौऱ्या रचत होत्या आणि मैत्रिणीने जनाबाईच्या गौऱ्या चोरल्या. दोघांचे भांडण लागलं होतं. कबीर महाराज समोर गेल्याच्या नंतर पाहता आणि कपाळावर हात मारून घेतला. एवढ्या दुरून आलो, शीन गेला. शीन झाला म्हणले. शीन एक सामान्य स्त्री आहे, सामान्य स्त्री सारखी भांडते आणि एवढं मोठं लौकिक हिचं झालेलं आहे. महाराज समोर जातात, बोलतात, जनाबाई आपण महात्मा आहात, आपण संत आहात, सामान्य स्त्री सारखं सामान्य स्त्री बरोबर का भांडता? आपण कोण आहात? मी कबीर महाराज. काय महाराज, तुमच्या दर्शना करता आलो. मग बिघडलं कुठं? कबीर महाराज म्हणतात, आपण सामान्य दिसतायत, भांडण करतायत. आपण कशाचं भांडण आहे? म्हणले, माझ्या गौऱ्याईने घेतल्या. मग जनाबाई तुमच्या गौऱ्या कशावरून? जनाबाई म्हणतात, मी कशाला निवाडा करू कबीर महाराज, तुम्हीच माझ्या गौऱ्या निवडून द्या ना. गौऱ्या निवडायच्या कशा? ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल ती जनीची गौरी आहे. कबीर महाराज थक्कच झाले. गौरी हातात घेतात, विठ्ठल ध्वनी निघत नाही, फेकून देतात. कोणी घेतात, दुसरी घेतात, टाकून तिसरी घेतात. कानाला लावल्याबरोबर विठ्ठल 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 साष्टांग नमस्कार घातला. ही क्रांती वारकरी संतांनी केलेली आहे. जिवंत असताना आमचं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही लोक. चोखा महाराज भिंतीचं काम चालू असताना भिंत कोसळली गेली, त्यामध्ये शेवट झाला. कोणाचा शेवट कुठे होईल हे सांगता येत नाही. नाही म्हणले ते लय, त्याला सोमवार कळत नव्हता, मंगळवार नाही, एकादशी नाही, एकादशी दिवशी मेला. ते काही स्वर्गाला जाणार नाही, ही चुकीची कल्पना आहे. 7 दिवसातून तिथ्या वार नक्षत्र हे ठरलेले असतात. एक दिवस जावंच लागतं. चांगल्या दिवशी मेला, चांगल्या तिथीला मेला म्हणून स्वर्गाला गेला असं कुणी समजतं? त्याच्या जीवनातलं केलेलं कार्य काय आहे ते महत्वाचं आहे. कसा मेला त्याला महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. भगवान म्हणतात, नामदेवा माझ्या चोखांचे हाड घेऊन या. हाड देवा, अनेक लोक गेले त्याच्यामध्ये. अरे ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल ती माझ्या चोखोबाच आहे. नामदेव महाराज जातात, हाड घेतात, टाकून देतात, पुन्हा घेतात. विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. मेल्याच्या नंतर ज्यांची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतात. अशी क्रांती या मृत्यू लोकामध्ये, हीन पळामध्ये जन्माला येऊन ज्यांनी केली, की विश्वाचा मालक ज्याने ऋणी केला, त्यांनी जीवनामध्ये आलेला अलौकिक अनुभव तुम्हाला आम्हाला सांगतायत. विठ्ठल विठ्ठल आलेला अलौकिक अनुभव सांगतात. महाराज म्हणतात, हा देह आहे, देह जन्माला आला.
देह जन्माला येतो का हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे देह जन्माला येतोच. आणि त्याचं काय उत्तर ज्ञानोबा सांगतात का येतो. अगा कर्मी जै उरावी तैतेही सुखदुःखी फळावी तया ते भोगावया यावी. देह का भोगायला त्याला यावंच लागतं. म्हणून आज चोखोबर आहे तुम्हाला आम्हाला सांगतात की हा देह जन्माला आला. कशामुळे आला. कर्मामुळे आला. जसं कर्म असेल तशा पद्धतीने आपल्याला जन्माला यावं लागतं. हा देह जन्माला येत असतो. पण आजच्या अभंगामध्ये विचार करत असताना महाराज जन्मला देह म्हणतात नसतो. हा शब्द नाहीये तिथे. आजच्या अभंगामध्ये हा शब्द नाहीये. जन्मला देह, देह जन्माला आला म्हणतात. मग आता देह संबंधाने विचार करत असताना देह एक आहे का. देह अनेक आहे. ईश्वराने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्मिती बरोबर 4 खाणी निर्माण केल्या. जारज अंडज उद्भिज स्वदेश स्वदेश. जारापासून काही जीवाची निर्मिती, अंड्यापासून काही जीवाची निर्मिती, घामापासून काही जीवाची निर्मिती आहे आणि रेतापासून काही जीवाची निर्मिती आहे. त्याच्यामध्येही आपण विचार करत असताना एकी केली जलचरे, एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, चरे आचरे केली. काही जलचर आहेत, काही भूचर आहेत, काही खेचर आहेत. 4 खाणीतून या सर्व जीवाची निर्मिती केलेली आहे. प्रत्येकाला देह आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी संस्कार. या सर्व गोष्टी सर्वांना आहेत. सर्व 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 जीवाला देह त्या ठिकाणी आहे. मग नेमकं आज चोखोबर आहे कुठल्या देहाकडे बोट करताय. कुठल्या देहाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय. पटपट आपल्याला पुढे जायचंय. पशु पक्षी प्राण्याच्या देहाचा विचार करत असताना महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना काय कळतंय पण त्यांना कळायला लागले. आता कोणाला. पशु पक्षाला कळायला लागले. त्या कर्नाटक मधला एक कुत्रा पंढरपूरला आला. वरी पायी दिंडी सोहळ्यामध्ये आला. तो काला होईपर्यंत राहिला. काल्याचा प्रसाद घेतला त्याने. आणि लोक सामान भरत असताना जे कुठे गेला पत्ताच लागला. 2 दिवस लोक त्या कुत्र्या करता थांबले. गल्ली ना गल्ली पंढरपूर मधले पाहिली पण तो सापडला नाही. शेवटी नाराज होऊन सगळे लोक गावाकडे गेले. आणि पुढच्या पंधरवड्या एकादशीला बरोबर सकाळी 9 वाजता ते पुन्हा गावात गेलो. त्या गावामध्ये सर्व लोकांना एकत्रित येऊन मोठ्या व्यक्तीची सुद्धा आपण मिरवणूक काढणार नाही एवढी मिरवणूक काढली त्या गावात. आणि आज ते फक्त मारुतीच्या मंदिरातच बसतात. सर्व गावकरी देव म्हणून त्याचं दर्शन करतायत. कळायला लागलं कोणाला. बोलत जा ना कुत्र्याला. त्यालाही कळायला लागले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय. शिवरायांच्या जीवनाचा विचार केला तर शिवरायांनी 18 पगड जातीवरती मात्र पितृ प्रेम जसं असतं तेवढं प्रेम केलं. हो नुसतं तुमच्या आमच्यावरती 18 पगड जातीवरती प्रेम केलं नाही तर पशु पक्षी प्राण्यावरती सुद्धा छत्रपती शिवरायांनी एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं. छत्रपती शिवराय गेले. शिवरायांचा देह चितेवरती ठेवला. अग्नी लावल्या गेला. आणि त्याच क्षणाला शिवरायांचा वाघ्या म्हणून कुत्रा होता. त्यांनी कुठलाही विचार न करता धाडकन चितेमध्ये उडी टाकली आणि स्वतःला संपवलं. आज त्या वाघ्याची समाधी आहे गडावरती. कळायला त्यांना. त्या गैनाथ गडाचा घोडा होता. घोडा दिंडी पंढरपूरून आली आणि 3-4 मुक्काम गड दूर राहिला होता. ते घोडं तिथंच थकलं. कुठलंच नाही ते घोडं. दिंडी गडावरती आली. दिंडीची सांगता झाली. खातही नव्हतं, पेतही नव्हतं. ते खामकर काही करत नव्हतं. नुसतं गडाकडे पाहत होतं. नुसतं गडाकडे पाहत होतं. गावातल्या लोकांनी सांगितलं महाराज वा घोडं नुसतं गडाकडे पाहत आहे. शेवटी महाराजांना यावं लागलं तिथं.
महाराजांनी त्या घोड्याची मान आपल्या मांडीवरती घेतली, महाराजाकडे पाहिलं, त्याने देह ठेवला. विठ्ठला विठ्ठल. आमच्याकडे आहे दादांचं, त्यांचं आरामदादाचं लाडकं पुत्र आहे आमच्याकडे गडा आश्रमावर, पप्या म्हणून. राग एक दिवशी बाहेर गेल्याने एक जणाचं भांडण आणलं त्यांनी. दादाला म्हणलं जाऊन त्याला कुठेतरी सोडून या. त्यांनी गाडीत घातलं, गेवराई जवळ आणून सोडलं त्याला. 3 दिवस रोडलाच बसलेला होता तो. 4थ्या दिवशी आमचा मुलगा छोटा गेवराईला आला, त्यांनी गाडी ओळखली, त्याला ओळखलं. गाडी परत आली की त्याच्या बरोबर आलं. 5व्या दिवशी आश्रमावर पुन्हा आलं. कळायला लागलं त्यांना. कोणाला? पशु पक्षी प्राणी त्यांना कळायला लागलंय. पण महाराज म्हणतात चला, पशु काय पाप पुण्य, पाप पुण्याचं ज्ञान नाही. आणि अशा ज्या गोष्टी घडतात ह्या अपवाद म्हणून योग भ्रष्ट विचारते. त्यांना योग भ्रष्ट म्हणायचं की मागच्या जन्मातलंच कार्य राहिलेलं, पण कुत्रा घोडा गाढव काय असेल नसेल मांजर होऊन ते कार्य त्याच्या हातून ते कार्य घडतंय. म्हणून पशु पक्षाच्या देहाचा आज या ठिकाणी विचार केलेला नाही, याचं खबर आहे. मग देवाच्या देहाचा विचार केलाय का? देवाच्या देहाचा विचार करत असताना देवाचा देह हा दिव्य आहे. ऐका लक्षात, देवाचा देह कसा आहे? दिव्य आहे. त्या दिव्य देहाला पाप पुण्याचा संबंधच नाही. पापही नाही आणि पुण्यही नाही. भगवान म्हणतात अर्जुना, अरे पाप पुण्याच्या पलीकडे मी आहे. पण तो दिव्य देह आहे, त्या देहाचा सुद्धा आज चोखोबरा विचार करतात असं वाटत नाही. आपण संतांच्या देहाचा विचार करूया. याच्यात 1 तास गेला असता आपला, आपल्याला वेळी पुरकायचं. संतांच्या देहाचा विचार करू. संतांच्या देहाचा विचार करत असताना महाराज म्हणतात या भूमंडळावरती त्यांच्यासारखा पवित्र देह कोणाचाच नाही. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत हा पवित्र सोवळी, हा पवित्र सोवळी, एकतीचा भूमंडळी, एकतीचा भूमंडळी, हा त्यांचा आवडता देव, देव त्यांचा आवडता देव, एकतीचा महाराज पवित्र सोळी, पवित्र सोळी एक चकारात्मक बोलतायत. एक तीच भूमंडळी, भूमंडळी एक तीच पवित्र सोळी. कोण? ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, पवित्र संत आहेत. किती पवित्र आहे तो. बरेच लोक कुंभाला गेले असतील तुमच्यातले, चंद्राला बरेच लोक कुंभाला जाऊन आले. गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमामध्ये स्नान केले. आपण कशा करता गेला तुम्ही? पाप घालवण्याकरता, आपले दोष घालवण्याकरता जातात. दोष गंगेमध्ये स्नान केलं, दोष जात. स्नान केल्याच्या नंतर पुन्हावरती येऊन दुष्कर्म जर केलं तर पुन्हा पाप झाल्याशिवाय राहत नाही. गंगेमध्ये आपण पाप घालवण्याकरता जातो. चंद्रभागा असेल, गोदावरी असेल, इंद्रायणी असेल, कशा करता जातो आपण? पाप घालवण्याकरता जातो. मग आपल्या पापाने हे तीर्थ मलिन होतात.
विश्वाला पवित्र करणारे तीर्थ सुद्धा तुमच्या आमच्या पापाने मलिन होतात आणि ते मलिन झालेले तीर्थ पुन्हा पूर्ववत कोणाकडे जात असतील तर ते म्हणतात तीर्थ तया छाया येती पुनीत व्हावया सर्व काळ पाया नवीन काही घ्यायची गरजच नाही आमच्या लोकांना. गाणे काय करावं आता, काळ बदलला. तुम्हाला माझे हात जोडून विनंती, युट्यूबवर या व्हॉट्सअपवर बघून तारखी घेऊ नका. वाटलं चाललं संप्रदायाचं चांगलं हसवतो, चांगली कीर्तन करतो. तुम्ही कोणाचा द्वेष करत नाही. तो ज्ञानोबा आहे तुकोबारांना जे आज अभिप्रेत आहे ना ते व्हावं, ही आमची प्रांजळ इच्छा आहे. कीर्तन सप्ताह म्हणजे परिवर्तन आहे. परिवर्तन आहे. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, पुनीत भावया येती तीर्थे तया ठाया. अवघेची तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती अंघोळी वंदिती चरण. सगळे तीर्थ पुंडलिका जवळ येतात. कशा करता? कुकुट स्वामीचा फार मोठी कथा आहे, सांगायला आपल्याला वेळ नाही. मला सांगायचं आहे, पशु पक्षाच्या देहाचा विचार आजच्या अभंगामध्ये नाही आहे. देवाच्या शरीराचा विचार आजच्या अभंगामध्ये नाही आहे. संतांच्या तर नाहीच नाही आहे. कारण संतांचं जीवन हे पाप पुण्याच्या पलीकडे आहे. तुका म्हणे आम्ही झालो पुण्यही नाही, दोन्ही घातकही नव्हतं जेवणार. पुण्य सुद्धा घातक आहे आणि पाप सुद्धा घातक आहे. जसं दृष्टांत सांगायची जुनी मंडळी की काळी घारण पांढरी घार, दोन्ही वाईटच आहे. तसं पापही बाधक आहे आणि पुण्यही बाधक आहे. या पाप पुण्याच्या पलीकडे आपलं जीवन गेलं पाहिजे. संतांचं जीवन तुकोबाराय म्हणतात, आम्ही झालो अग्निरूप झालो. आम्ही लागो रे तू पाप पुण्यांना, पाप नाही आणि पुण्य नाही. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू समर्थ जोग महाराज यात्रेला जात आहेत आणि यात्रेला गेल्याच्या नंतर गंगेमध्ये उभा राहतात. सूर्याला अर्घ्य देत आहेत महाराज. ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः. सूर्याला अर्घ्य देत आहेत. त्यावेळेस एक ब्राह्मण बुवा येत आहेत. जोग महाराज हातात पाणी घ्या, संकल्प करतो. संकल्प केला. गंगेचे मुनेचे व गोदावरी सरस करू लागली आणि ज्या वेळेस ब्राह्मण म्हणतात पाप हम पाप करमा, पाप शब्द ऐकल्याबरोबर जोग महाराज म्हणतात, ओ भूदेवा थांबा, आयुष्यात पापच केलं नाही, संकल्प करण्याची गरज काय? विठ्ठल विठ्ठल. संत कशा आहे? पवित्र, पवित्र सोहळी एकते. अशा संतांना पाप पुण्याचा संबंध नाही आहे. या शरीराचाच संबंध त्यांनी ठेवला नाही. मग त्यांच्या संबंधाने तुकोबाराय कसे बोलतील? विचारले का हा देह कोणाचा आहे? संत सांगतात नाही ना, न म्हणे देव माझा, हा तुझी भरवसा कळी, अमर हा अमर हा खरे की पहा खोटेही, न म्हणे देह माझा पुढे भरवसा कळेल. हा न झाला प्रपंच आहे परब्रह्म, या स्थितीला पोहोचलेले संत आहे. देव माझा त्यांनीच सांगितलंय, पंचभूताचा गोंधळ एके काही केला मेळ,
लाविलास अहंकार त्या पाठी. शरीर आपलं नाहीये. शरीरात ज्याने शरीराचा संबंध तोडून टाकला, बंधनाचा तोडू पासा, ज्याच्यामुळे बंधन आहे ना, बंधनाचा तोडू पासा देऊ अशा टाकून. नातिलेची माझी तुझे कोण ओझी वागवी, नाही तिची घेता श्री होईल तुरी निशपंत. सर्वस्वाचा ज्यांनी त्याग केला, ज्यांचं जीवन पवित्र आहे, तीर्थ ज्यांच्या चरणाजवळ येतात, विश्वाचा मालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्या भगवंताची शक्ती, तो सुद्धा त्यांचे रजकण आपल्या मस्तकाला लागावेत म्हणून त्यांच्या पाठीमागे चालतो. नामयाचे पाठी चाले की शिराज, नामयाचे पाठी चाले की शिराज, नामयाचे पाठी चाले की शिराज, नामयाचे पाठी चाले की शिराज. लागावया रज चरणी, लागावया रज चरणी, लागावया रज चरणी. चरणिषे रज लागावया, नामयाचे पाठी चाले की शिराज. हे संतांचं जीवन आहे. म्हणून आज चोखोबार आहे. संतांकरताही बोलत नाहीत, मग बोलतात कोणाकरता? त्याला नैतिक मूल्याचं मानवी जीवन मिळालं, मिळून सुद्धा त्याचं महत्व कळालं नाही. कोण कशामध्ये मग्न, कोण कशामध्ये मग्न, कोण कशामध्ये मग्न आहे. भाऊ सध्या तर कठीण परिस्थिती झाली, अवघड परिस्थिती आहे. या अवघड परिस्थितीमध्ये थोडंसं शांत राहायचं नाही. कारण आरे म्हणले की तारे म्हणणारा आपल्या समोर उभा राहणार आहे. हा कोणाचा दोष नाही. मराठा समाजाचा दोष नाही, बंजारा नाही, धनगर नाही, माळी नाही, साळी नाही, कोळी नाही, सुतार नाही, कुंभार नाही, लोहार नाही, मातंग नाही, बुद्ध नाही, कोणाचाच दोष नाही. हा दोष कोणाचा आहे सांगू का? या वर्षी सुरू झालेलं जे संवत्सर आहे, त्या संवत्सराचं नाव आहे क्रोधी नाम संवत्सरी. काय नाव आहे त्याचं? हे 7 मुलं आहेत नारदाचे, आणि 7 वर्षांनी येत असते तिला कपिलषष्ठी म्हणतात. प्रत्येक वर्षाला संवत्सर बदलतं. धान्य नाम संवत्सरी, ब्राह्मण संकल्प करताना म्हणतात ना, हे संवत्सर असतात. तर या वर्षाच्या संवत्सराचं नाव आहे क्रोधी नाम संवत्सरे. आता महाराष्ट्र जाऊ द्या, भारत देशाचं सोडून द्या, पण जगावरती नजर टाका. प्रत्येक देशावरती असा सज्जच आहे सध्या. कशाचा परिणाम आहे? हा क्रोधी नाम संवत्सरी, त्याचा परिणाम आहे. म्हणून पाडव्यापर्यंत एवढं शांत राहा, शांतपणे निर्णय घ्या. पाडव्यापर्यंत काय होईल सांगता येत नाही. हे आपला दोषच नाही, त्याने थैनमान मांडलेलं आहे. त्याचा पगडा येतो, तो त्याचा पगडा करतोय. म्हणून जो सात्विक राहील, भगवंताचं नामस्मरण करल, संतांच्या विचाराने त्या ठिकाणी प्रवास करल, तो याच्यातून करू शकतो. हा भाग आहे. आणि म्हणून अशी माणसं आकाराची माणसं झाली हो. नुसता आकार माणसाचा आहे, पण कृती मात्र माणसाची नाहीये. अशा तुमच्या आमच्या जीवाकडे त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. चोखोबर आहे. बुडत हे जन नदी कमी डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुमच्या आमच्याकडे पाहिलं, कळवळ आला. आणि म्हणून महाराज सांगतात की राजा, तुझा देह जन्माला आला, कर्मानुसार तुझा देह जन्माला आला, पण याला तुझं नुसतं पोसणं चालू आहे. पोशीला त्याला पोसणं चालू आहे. आणि कशा करता हो? अपेक्षा काय? सुखा करता. किती पोचतो याला आम्ही? काय ते स्नोचे नावं वेगवेगळे, पावडरचे नावं वेगवेगळे, अजून काय ते काय हायजीन आमचं काय फार मोठे आहे बाबा. ती फार मोठे तिला नुसते लावायचेच वेगळे, साबणी वेगवेगळे आहेत, उठणे वेगवेगळे आहेत, चंदन काय, ते अत्तर काय, कुणी बदलेत मारतं, कुणी तोंडावर मारतं, कुणी काय काय खायचा तर विचारच नाही. काय काय खाऊ घालतात याला. पोसणं चालू आहे, पोसणं. अपेक्षा आहे सुखाची. चोखोबार आहे म्हणतात, अरे याला पोसणं गरजेचं आहे. कारण कथेची सामुग्री अवसावरी. कथा करायचं असेल, प्रवास करायचा असेल तर गाडी चांगली पाहिजे की नाही? तसं जीवन, आपल्या जीवनाची सार्थकता व्हावी, जीवन आपलं पूर्णत्वाला जावं, याकरता हे शरीर साधन आहे की नाही? मग साधन म्हणून ते साधन व्यवस्थित राहायलाच पाहिजे. गाडी जर बिघडली तर प्रवास होणार नाही. आमचं याचं काहीतरी एक बटन बिघडले, पोरायला म्हणलं पण ते काही नीट करीना. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या वेळेस जे मुख्य काही पाहायचं असतं तर मला नेमकं त्यावेळेस ते स्विच ऑफ होऊन जातं.
बिघडली गाडी बिघडली काहीतरी बिघडले कुठेतरी बिघडले पप्पाच का स्वरात वाचत नाही हो आपलं चांगलं आहे काही स्वरात वाचत नाही काही पहिली त्याची काहीतरी त्याचं बिघडलं अहो चांगले काय काय चाल कशाशी मजबूत नाही झाली सर्दी आवाज काहीतरी बिघडलंय कीर्तनकार काळी तीनला अर्जुन महाराज कीर्तन करत होते आता काळी दोनलाच गचके आले मनकी गेले बिघडले काहीतरी बिघडल्याशिवाय गोष्टी होत नाही पोसणं चालू आहे आमचं या शरीराला पोसणं चालू पोसा त्याला सांभाळा पण खाण्याकरता जगावं का जगण्याकरता खावं जगण्याकरता खावं आमचं खाण्याकरता जगणं चालू आहे एवढं पोसणं चालू आहे एवढं पोसणं चालू आहे माणसं स्वतःचे लिंब घेऊन जातात हो घरचे लिंब घेऊन जातात जेवायला सप्त्याच्या पंक्तीत नाही सप्त्याच्या पंक्तीत पंक्तीवाल्याला भांडत येत लिंब बिंब आणायचे होते ना पदार्थचे लिंब कुठे घेऊन जाते आपल्या देवाला बाबा म्हणजे मी काही असं होती काय असतं ते मला नव्हतं माहिती ते काय असतं म्हणून पण आमचे पोरं मधुकरीला जातात मधुकरीला पोरे गेल्याच्या नंतर अरे म्हणलं मधुकरी कमी काय आले रे पोरा हो ते म्हणले काका ते 2-3 घरी गेलो पण ते लोक म्हणले आमच्या घरी येडे वाचलंय काय असेल ते काय कसं काय असतं ते म्हणजे त्यांना कळतं ते कोणाला खाणाऱ्याला कळतं की ही येडं बी आहे आणि वाकडं बी आहे तरी सुद्धा खाल्ल्याशिवाय राहत नाही आता येडं आणि वाकडं खाल्ल्यावर आपण सरळ राहू का आपलं जीवन सरळ राहील का मी नाही बोलत दादा अनेकाच्या कापिती मना निष्ठुरपणा पार नाही करीतली बेटी हुसनवारी यमपुरी भोगावया रोन वैर हत्या हे तो नचके निदिता म्हणून पोचतो आम्ही पण सुखाकरता पोचतो पण सुख कशा पद्धतीने याला पोचल्याच्या नंतर सुख होईल हे आम्हाला कळत नाही कळा ना आम्हाला पोचणं चालू आहे पण याला पोचत असताना आम्ही सुखाची अपेक्षा करतो पण याला कुणीकडे नाहीच आहे हे आम्हाला कळत नाही प्रपंचामध्ये रात्रंदिवस आम्ही त्याला पोचतोय प्रपंच करत पोचतोय अरे प्रपंचाचा विचार करत असताना महाराज म्हणतात ज्याचं मूळच दुःखाचं आहे दुःख बांधवली आहे हा संसार ज्याचं मूळ दुःखाचं आहे त्याला जसं कडुलिंब आहेत अरे त्याला लिंबुळ्या गोड येणारच नाही कडू कारलंय ते गोड होणारच नाही होणार ते कडू भोपळा आहे तो गोड भोपळा होणारच नाही तसं ज्याचं दुःख मुळच दुःखाचं आहे त्याला सुखाची फळं कधी येतील हे अशक्य गोष्ट आहे महाराज म्हणतात आमचं जीवन चाललंय पाहिजे सुख या शरीराला आम्ही पोचतो सुखा करता पण कशा पद्धतीने पोचतो हे आम्हाला कळायला तयार नाही याचाच विचार करून चोखो माराय आधी करून साधू संतांनी विचार केला की जन्मला देह अरे यांचा देह जन्मला याला हे पोचतात पण यांना माहिती नाही जे नाही करायचं ते करून जर पोचलं तर याचा आणि आपला काही संबंध नाहीये हे कधी आपल्याला धोका देईल हे यांना कळायला तयार नाही काय भरवसा याचा काय भरवसा याचा काय भरवसा याचा
मोरनिया जावे. काय नाव तुझं? रोहन. रोहन, वा, छान छान छान. हा, फार मोठा होणार आहे. काय भरवसा याचा काय भरवसा? कधी निघून जाईल पत्ता आहे आणि कुठे पडेल याचा सुद्धा पत्ता नाही. ज्याचा मृत्यू ज्या ठिकाणी ठरलेला आहे त्या ठिकाणी ती माणूस जातो बरं का. महाराजा ऍक्सिडेंट मध्ये कसे मला डोक्यातून काढून टाकतो. ठीक आहे, हे आमका मेला तो तमका मेला, हा इथं मेला तो तिथं मेला, हे काही नाही ठरलेलं आहे. जिथं ज्याचं ठरलेलं आहे तिथं तो जाणार, उलट त्याला काय तिथं नेऊन घालतो. चालता चालता सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. महान सम्राट राजा विक्रमादित्य महान सम्राट आहे. पूर्वीचे राजे होते ते पप्पा. पूर्वीचे राजे वेश पालटून आपल्या नगरीमध्ये फिरायचे. वेश पालटायचे, नगरीमध्ये फिरायचे. काय चाललंय, कोण कसं करतंय, कोण कसं वागतंय, कोणाचा धंदा कसा आहे, व्यवसाय कसा आहे, गोरगरीब आहेत का, कोणाच्या अडचणी काय, त्या समजावून घ्यायचे त्यांनी त्या काळात. आता लोकांनाही पुढाऱ्याची गरज राहिली नाही, पुढाऱ्यालाही लोकांची गरज राहिली. पुढाऱ्याला माहीत झालं टायमाला पैसा दिला की आपण विकत घेऊ शकतो. निवडून आलं की लोकांना माहिती त्यांच्याकडे जायची टाकायची. जरी गेले तर ते म्हणतात फुकट काम होत नाही, फुकट निवडून आलो नाही. हे जे समीकरण बिघडलं ना, त्यामुळे माणसामध्ये माणूस नाही आहे. त्याला निष्ठा म्हणतो आपण. निष्ठा देताना जे दान आहे ते दान आम्ही निष्काम पद्धतीने द्यावं, मग आपला हक्क राहत असतो. तो हक्क आम्ही गमावला आमचा. विक्रमादित्य त्या ठिकाणी फिरतायत नगरीमध्ये, पण नगरीमध्ये फिरता 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 नगरीच्या बाहेर त्यांचा रथ गेला आणि भयंकर असे जंगल लागलं. जंगल, रात्रीची वेळ झाली नेमकी. एक तरुण 24 वर्षाचा मुलगा खांद्यावरती कुऱ्हाड घेऊन एका वृक्षावरती चढत होता. आश्चर्य वाटलं विक्रमादित्याला. अरे, रात्रीची 12ची वेळ आहे, तरुण मुलगा आहे, याने या झाडावरती एवढ्या रात्री या जंगलामध्ये काय यावं? रथ उभा केला. पाहिलं तो झाडावरती गेला. लाकूड तोडणाराच होता. ऐका, लाकूड तोडण्याकरता फांदीवरती जाऊन बसला. तेवढ्याच वेळामध्ये एक अस्वल आलं अचानक तिथं. अस्वलाला झाडावरती चढता येत नाही, पण ते अस्वल एकदम सरसर 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 झाडावरती चढलं. विक्रमादित्य विचार करताय, अस्वल झाडावर चढत नाही, की अस्वल झाडावर चढलं कसं? पाहिलं, त्या मुलांची दृष्टी त्या अस्वलाकडे गेली. मुलगा घाबरला. जसा मुलगा घाबरला तसा त्याचा फांदीचा हात सुटला, झाडावर खाली पडला, जाग्यावरच गतप्राण झाला. त्या अस्वल खाली आलं. खाली आल्याच्या नंतर त्या अस्वलाने पुन्हा सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. विक्रमादित्य हे पाहत होते सगळं. सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि एका विहिरीच्या काठावरती जाऊन बसली ती सुंदर स्त्री. काही वेळामध्ये त्याच वाटेने 2 सख्य भाऊ आले. तरुण होते, सख्य भाऊ 2 जण आले आणि लांबूनच त्या मुलीला पाहिलं. लहान म्हणतो, दादा मुलगी पाहिली का, किती सुंदर, मी तिच्या बरोबरच लग्न करणार, मला ती आवडली, मी तिच्या बरोबर लग्न करणार. मोठा भाऊ म्हणतो, अरे मी मोठा आहे, मोठ्याचं झाल्याशिवाय आणायला कसं काय लग्न करता येईल? दोघंच भांडण झाले बाबाचे. दोघं थोडीशी बिचारी होते. ती म्हणजे आपल्या दोघांच्या भांडणामध्ये काही अर्थ आहे का? नाही. अगोदर त्या मुलीला आपण विचारू,
की तू कोणाबरोबर लग्न करणार आहे किंवा इथे कशा करता आली, तुझं काय कारण आहे, एवढ्या रात्रीच्या वेळेला तू का बसली? काय म्हणले पुढे. दोघं त्या मुलीजवळ जातात, विचारतात, हे सुंदरी एवढ्या ऐन वेळी तू या ठिकाणी कशी बसली? सांगितलं मी कुमारी आहे, मी वर शोधते वर. ते म्हणजे आम्ही कुमार आहे, आम्ही दोघंही कुमार आहे. आमच्या दोघांपैकी तुला कोण आवडतोय सांग. तिनं सांगितलं आवडायचा प्रश्नच नाही, माझी एक आट आहे. तुमच्या दोघांपैकी कोण जो एखादा बलवान शूर असेल त्याच्या बरोबर मी लग्न करणार. आता याच्याकरता भांडणच करायला लागतील का? झाले ना दोघा भावाचे भांडणं सुरू. लताय काय, लता युद्ध काय, गदा युद्ध काय, मुष्टी युद्ध काय, असं करता करता ते शिकारीच होते दोघ जण. दोघांच्या हातामध्ये शस्त्र होते, दोघांनी एकमेकाच्या पोटात शस्त्र घातले, दोघं भाऊ जाग्यावर गेले. विक्रमादित्य हे पाहत होते. त्याच सुंदर स्त्रीने पुढे काळा कवीन एक लहरी नागाचं रूप धारण केलं, सापाचं रूप. सळ 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 परत त्या ठिकाणी चालली. पाण्यामध्ये नाव चाललेली होती, आपस प्रवासी त्या ठिकाणी बसले होते. त्याच दिशेने हा साप जात होता. विक्रमादित्य पाहत होते ते सगळं. नेमका साप त्या नौकेमध्ये गेला. घाबरलेल्या लोकांनी भाड 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 त्या नावेतून उड्या टाकल्या. ज्याला पावता येत होतं ते कसे तरी तीरावरती गेले, ज्याला पावता येत नव्हतं ते गतप्राण झाले, मेले ते. आणि त्याच सापाने पुन्हा नदीच्या काठावरती येऊन एक वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण केलं. विक्रमादित्याने विचार केला, आता याला धरायला हरकत नाही. आसल होता, धरू शकत नव्हतो. स्त्री होती तरी आपण जाऊ शकत नव्हतो, हे की नाही. साप होता तरी याच्या पुढे जाऊ शकत नव्हता. आता ब्राह्मण आहे, आता धरायला हरकत नाही. एकदम समोर गेले. भूदेवा प्रणाम, सांगा आपण कोण आहात. सांगितलं, राय दिसत नाही का तुला कोण आहे? वृद्ध ब्राह्मण आहे. मला खोटं बोलताय तुम्ही, खोटं बोलू नका. मला सांगा आपण कोण आहात. अरे मी वृद्ध ब्राह्मण आहे, खोटं बोलू नका. अहो तुम्ही अस्वल होतात त्यावेळेस मी तुम्हाला पाहिले, तुम्ही सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं त्यावेळेस मी तुम्हाला पाहिले, तुम्ही काळा कवीन एक लहरी सापाचं रूप धारण केलं त्यावेळेस मी तुम्हाला पाहिले, आणि आता वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण केले तरी मी तुम्हाला पाहिले. खोटं बोलू नका. जो होता त्याच्या लक्षात आलं, याने आपल्याला ओळखलंय. आणि सांगतो तुम्हाला, नगरी कोणाची माहित आहे? महाराज सम्राट विक्रमादित्याची नगरी आहे. आणि त्या नगरीतला मी सेवक आहे. सेवक विनाकारण आमच्या नगरीमध्ये येऊन तुम्ही 10-5 जणांची हत्या केलेली आहे, माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. तुम्ही गुन्हेगार आहेत आमच्या नगरीत. तुम्हाला शासन करणार आहे मी, नाही तर मारून टाकणार आहे. सांगा म्हणले. त्यावेळेस ते ब्राह्मण बोलू लागला व त्याला वाटलं ओळखलं. ब्राह्मण म्हणतो, हे सेवका, अरे तू सेवक नसून तूच या त्या नगरीचा राजा विक्रमादित्य आहे. मी सुद्धा तुला ओळखलंय, मी सुद्धा तुला ओळखलंय. सांगा सांगा, मला सांगा आपण कोण आहात. सांगितलं, मी कोणीच नाही. सर्वांचं आयुष्य संपल्याच्या नंतर घेऊन जाणारा ज्याला काळ म्हणतात तो काळ मी आहे. मला काळ म्हणतात. काळ ठीक आहे, काळ आहे. तुम्ही प्रत्येक जीवाला घेऊन जाता, पण त्या 24 वर्ष तरुणाचं काय चुकलं होतं? सांगितलं, माझ्या काही हातात नाही. वर चित्रगुप्त बसलेले आहेत, वर त्या ठिकाणी यमराज बसलेले आहेत. चित्रगुप्त पाहतात, मला आज्ञा करतात, मी बरोबर त्याचं काम तिथं करतो. ज्याचं जिथं ठरलेलं आहे त्याला तिथं घेऊन जातो, हे माझं काम आहे. ज्याचं जिथं ठरलेलं आहे त्याला तिथं मी घेऊन जातो. मी काही मारलंय का त्याला? मी फक्त झाडावर चढलो, घाबरून तोच मेला, त्याचं मरण तिथं होत. मी सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं, मी काही बोललो का त्यांना? त्यांना मी मारलं का? त्यांच्यातच भांडण करून, कारण त्यांचा मृत्यू तिथे ठरलेला होता. नौकेमध्ये मी कोणाला हात लावला का, कोणाला फणा मारला का? मी केलो. त्यांचा मृत्यू पाण्यात होता. एवढं झाल्याच्या नंतर विक्रमादित्य म्हणतात, हे सगळं झालं, पण माझा मृत्यू सांगा आता. माझा मृत्यू कधी आहे, कुठे आहे हे सांगा. सांगितलं, राजा कुठल्या दिवशी आहे, कुठे आहे हे सांगत नाही तुझा मृत्यू.
पण तुझा मृत्यू तुझ्याच बंगल्याच्या पायऱ्या उतरत असताना पाय घसरून तुझा मृत्यू तुझ्याच बंगल्यात होणार. कधी होणार हे सांगता येत ते नाही मी सांगणार. असं म्हणून काळा दृश्य झाले. मला सांगायचे तात्पर्य ललाटीचे लिहिले पेन मुळे काही केले काळे गोळे पण धुतले पितो निधी तुका म्हणे कर्मरेखा न चुके ब्रह्मादिका. म्हणून जे अदृष्टामध्ये आहे सटवीचे राती जेवी न विसंबीजे वाती. पाचवीच्या दिवशी सटवीने जे लिहिलंय ना म्हणून लय पळपळ करत जाऊ नये. आमच्या बाप्पा नाही पळपळ करत तसं काय कोणाला ते काय करायचं तर करू द्या म्हणजे आपलं निवांत राहा. या बाबा सांगायचे तात्पर्य मला काय भरवसा याचा आहे. काय भरवसा आहे विठ्ठला विठ्ठला क्षणभंगुर हे न जाय कळता ग्रास गेलो सत्ता क्या जीवने की पकरियास हातो दिया नाही तेरा घास. एक क्षणार्धामध्ये हे शरीर जाईल म्हणून महाराज म्हणतात जन्मला देह पोशिला सुखाचा. याला जर नुसतं आपण प्रपंच करता पोसत राहिलो ना दादा आपलं खरं कार्य राहून जाईल आणि आपल्याला सोडून देईल. काय भरवसा याचा. या शरीराचा भरवसा नाही पहिली गोष्ट. आणि ज्या शरीराच्या संबंधाने माझं 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 चालू आहे ना सगळं याला वेदांत शास्त्रामध्ये अहमाध्यास आणि ममाध्यास म्हणतात. माझं तुझं मेरा तेरा हे जे चालू आहे महाराज म्हणतात आपलं काहीच नाही. आपुले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. थोडं सांगा बरं. सांगितलं होतं वाटतं मी आमचे भाऊ आले बघ. आमचे भाऊ आले पाहुणे रावळे आले. आमची बहीण आली 17 वर्ष ती भावाला बोलत नव्हती. 17 वर्ष बोलली नाही. आणि आडतच आली जाऊन सगळे नाटकं करतात. तुम्ही रोडला येऊन चुकले. आतापर्यंत प्रेम करणाऱ्या बहिणी रोडचे पैसे आले कुठे गेले प्रेम यांची निघून गेले. सगळ्या भावावरती केसेस तिचे चालू आहे. स्वार्थ आहे स्वार्थ. स्वार्थापोटी एकमेकावरती प्रेम करणारी माणसं आहेत. रडतच आली. दादा उठ ना आता उठत असतो. 17 वर्ष कुठे गेली तुम्हाला माझ्याकडे बघ ना मला बोल ना. आता कशाला बोलतो गेला तो गेला संपला. एवढं होणे तिचं समाधान झालं नव्हतं. आमच्या भावाच्या हातात 5 ग्रॅमची अंगठी. मग ती अंगठी काढून घ्या कशी मग कसं म्हणायचं म्हणता येत नाही. दुःख काय दुःख सगळं नाटक. तिनं पायाच्या बोटापासून सुरुवात केली. दादाने पायाच्या बोटाला कधी मळ लागू दिला नाही. सुरुवात केली. कपड्याची कधी कधी मोडू दिली नाही. पप्पीचा कोणा कधी घातला नाही. शेवटच्या टप्प्यात पंचम 4 सप्तकात पकड 4 सप्तकात म्हणली ती दादाच्या बोटात अंगठी कशी शोभून काढून घ्या म्हणत होती. काढून घ्या भूषणे घेतली काढून Yeah.
यमाचे हाती बांधून या भूषणे घेती काढून या. अजून कोण आहे घरी नवीन वाजवायचं ना, वाजवायचं बरोबर कोण वाजवतो सगळ्यांनी वाजवायचं. विठाल 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 विठ्ठल 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 विठ्ठल. यमाचे हाती बांधून या ती भूषणे घेती काढून या. सगळं खोट आहे, सगळं खोट आहे म्हणून महाराज म्हणतात अरे शरीर आहे मिळालंय ना तुला, त्याला नुसतं खाण्याकरता त्याला पुसू नको. सुखाचा शोध घेण्याकरता त्याचा विचार कर. आणि या संबंधाने जी असलेली मंडळी आहे, अरे त्या संबंधाने अर्जुनासारख्याची फजिती झाली हो. अर्जुनाला सुद्धा हे झालं होतं. अर्जुन म्हणत होता भीष्मद्रोण प्रमुख सर्वेशांचम वाजपार्थ पैसेताम समवितान कुरुनीती. अर्जुनाला सुद्धा तेच वाटत होतं. मी आणि माझं या दृष्टीने अर्जुन फसला होता, गुंतलो होतो अर्जुनपणे. अर्जुनपणामध्ये गुंतलेला अर्जुन शेवटी भगवंताला गीतेसारखं तत्वज्ञान सांगावं लागलं. म्हणून मी नाही. पट्टीचा वाजवणार असल्यावर बोलतो आपण. त्याला लेकरे काय त्यांना धन्यवाद, त्यांच्याकडून कमी अधिक गुणाने ते उचलत राहते. शरीर आणि शरीर संबंधाने असलेले जेवढे आहेत त्याचा आपला संबंध नाही. चोखोबर आहे म्हणतात दादा. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे. महाराज म्हणतात लोही तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर. द्रव्य दारा एक क्षणभंगूर आहे. तू सोडून द्यायचं का महाराज? सोडून द्यायचं नाही, त्याच्यातच राहायचं. पण कसं राहायचं? आलिप्त कमळ जळी जैसे, आलिप्त कमळ जळी जैसे, आलिप्त कमळ जळी जैसे, आलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करे संसार जतो, आलिप्त कमळ जळी जैसे पद्मपत्र निवांत. पाण्यामध्ये जसं कमळ राहतं तसं पाण्यातच राहतं, पण पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही. तसं प्रपंचामध्ये राहतं, पण प्रपंचाचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. आपला एवढा स्पर्श एखाद्याला म्हटलं ना कीर्तनाला चला, ते म्हणतो काका कीर्तनाला यावं वाटतं हो, पण घराच्या दाराच्या बाहेर पाय टाकला की घरात अंधारच होतो.
त्याला म्हणलं तू काय फोकस आहे का, बल्ब आहे का, ट्यूब आहे का, नेमकं काय? अरे मुलं नातू म्हणतात तुम्ही निघा बाहेर, आम्ही तुमच्यापेक्षा चांगला दिवा लावतो, तरी हे घराच्या बाहेर निघत नाही. निघत नाही आम्ही. महाराज म्हणतात नाही, कोण आहे याचा आपला संबंध नाही. ते नावं सुद्धा सांगतात ना आपल्याला. मुलाला मुलगा झाला त्याला काय म्हणतो आपण? नातू. ते नातू सांगतो आमचे बाबा आमचे वडील आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण खरं आमच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही आता नातू, तू नाहीच आता. तरी निबर खाल्लेले हाडं असतात हे जगतच. पुन्हा त्या नातवाचं लग्न होतं, नातवाला मुलगा होतो, त्याला काय म्हणतात? पण तू. हे सगळ्या अशा याच्यातच सांगत. म्हातारं बनबन करायला लागले की ते म्हणतं माझा बाप सांगत होता ना नातू, तरी पण तू. येते तुमच्या लक्षात? माझा बाप सांगत होता नातू, तरी पण तू. अजून आहेच का तू? की अनित्य संबंध, नित्य संबंध एक ईश्वराशी. म्हणून तुकोबारे म्हणतात दादा याचा भरोसा धरू नको, मिळायलंय तुला, नुसतं विषय सेवनामध्ये त्याला तू त्या ठिकाणी पोचू नको. आपलं विषय सेवनामध्येच पोचणं चालू आहे की नाही? शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय. ज्या विषयाला जो रस आवडतो तो रस देण्याच्या माध्यमातूनच पोचणं चालू आहे आपलं. महाराज म्हणतात तुला धोका होईल एक दिवस, आणि याच्या संबंधाने जे आहे त्याचा आणि तुझा काही संबंध नाही. म्हणतात मिळालेलं शरीर आहे याला विशेष सेवनामध्ये घालू नकोस. विशेष सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे, विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. त्याच्याकरता याला पोचू नको. आणि त्या संबंधाने जे तुला तुझे वाटतात त्यांचा जर विचार केला तर कोण हे अवघी सुखाची संगती, हा कोण हे सगळी सुखाची संगती. बघा तुम्ही बघा आता एखाद्याला विचारा का हो तर आमचा तुमचा काय संबंध आहे? तर आमकडे 2-4 गाड्या असाव्या, पैसा असावा, बंगला असावा. मग ते महाराज ते काय लांबचं नातं आहे का? आमच्या घरातलं घर आहे, फार जवळचं नातं आहे आमचं. आणि एखाद्या जवळ काहीच नसावं आणि ते कुटुंबातलं असावं आपलं. विचारावं का हो कोण आहे ते? महाराज ते लई आमची भावकी, ती लई आमची भावकी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत ते काळीचे नाही गुण. समर्थ म्हणतात सुखालागी सर्व मिळून येती, आपत्काळ येता की सर्व जाती पळून. सर्व सुखाचे जन हे सुखाचे जोवरी चाले मोठा धंदा, तोवरी बहीण म्हणे दादा दादा. धनानी भोमोपशवस्य गोष्टी भार्याग्रद्वारे जनस्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे
कर्मानुगो गच्छते जीव एका. अर्थात हे सगळे इथंच आहे. शेजेची कामी न दोरी राहील. पत्नी असेल, कोणी असेल, शेजेची कामी दोरी राहील. अंतकाळी मी परदेशी. आपण परदेशी आहोत. नंगा असतो नंगा जायगा. म्हणून चोखोबराय म्हणतात, दादा अरे हे कोण हे अवघे सुखाची संगती. अंतकाळी होती पाठीमोरी. त्यांचा भरवसा तू धरू नकोस, कारण तू एकलाच आलास आणि तुला एकल्याला जायचं आहे. एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे. ते अनुभवावे आपणची, ते अनुभवावे आपणची, एकलेची यावे एकलेची जावे. जीवनामध्ये प्रपंच करत असताना मी एकलाच आलो आणि जाताना सुद्धा मी एकलाच आहे. हा मायेचा बाजार, हा बाजार आहे. बाजारात गेल्याच्या नंतर मोकळी पिशवी घेऊन यायचं का नाही, बाजार करायचा. बाजार करायचा, पण बाजार करत असताना ते आणलं येणार नाही याची दक्षता घ्यायची. मुलं असू द्या, मुली असू द्या, शेती असू द्या, घर असू द्या, गाडी असू द्या, नोकरी असू द्या, काय हे वैभव आहे जीवनातले. फार मोठं वैभव आहे. हे वैभव सुद्धा असणं गरजेचं आहे. वैभव असावं, पण त्याच्याशी आपण चिटकू नये एवढंच लक्षात. मोबाईल हरवला नशिबाने कमून रडत बसायचं. तुकोबरायांचा जीवनाचा प्रवास मोठा आहे. दुष्काळ पडला, दुष्काळ तुकोबराय म्हणतात. दुष्काळ या केली ते दादा थापटा कुठे दुष्काळ या केली श्रेक अन्न बायको गेली. दुष्काळ पडला. तुकोबराय म्हणतात बरे झाले देवा, निघाली दिवाळी. बरी या दुष्काळी पिढा गेली. बाईल मेली मज देखत, हरली संसाराची चिंता. पूर मेले बरे झाले, देवी माया विरहित केले. महाराज कशाला गप्पा करायचं आहे, प्रवास करायचा आहे ना, हा प्रवास करत आहे. वैकुंठवासी सद्गुरू समर्थ ज्यांनी महाराष्ट्राला एकेकाळी वेळ लावलं होतं. वेळ नुसते हरिपाठाने चाली दिन बसणारे है ना. बाबा महाराज सातारकर भजन गावं त्याचे. दोंडेकर गुरुजीच्या नंतर स्वच्छंदामध्ये भजन गाणारा महात्मा म्हणजे बाबा महाराज सातारकर. काय घेणं देणं नव्हतं कोणाचं त्यांनी. आपल्या स्वच्छंदामध्ये भजन करणारे रामकृष्ण अडीच 20 मिनिटं चालायचं. हरिपाठ जर ऐकला तर आजही कानाला एवढं गोड वाटतं. महाराजांचं कीर्तन चालू होते. चालू कीर्तनात महाराजांना निरोप कानात एक जणाने येऊन सांगितला. एकुलता एक मुलगा महाराजांचा, एकच मुलगा होता महाराज. कानात येऊन निरोप सांगितला, बाबा कीर्तन थांबवा. का रे राजा, अरे राजा का कीर्तन थांबवा? आपला एकुलता एक मुलगा मेला. जिवंत होता, माझ्या जवळ होता तोपर्यंत तो माझा होता. आता मेला ना, त्याचा माझा काही संबंध नाही. मी कीर्तन बंद करणार नाही. विठाला विठाला नाही कीर्तन बंद केलं. एवढंच शिकायचंय आपल्याला. माझ्या बाबांनी, माझ्या वडिलांनी 7 लग्न जातीचे केलं, 7 लग्न बिगर जातीचे केली. पदरच्या पैसे 14 लग्न केली माझ्या वडिलांनी.
आणि एका ब्राह्मणाच्या लग्नाला जात असताना सुपारी खारीकवाटी सुपारीपासून सगळं वडिलांनी करायचे. गरीबी, मला जमीन नाही, आम्हाला काही नाही, काही नाही, काही नाही. रात्रंदिवस कष्ट करायचे आणि लोकांचे लग्न करायचे, पंक्ती घालायचे वडिलांनी. मला वाटतं त्याचीच पुण्य आहे म्हणून आज तुमच्या समोर येऊन बसतो. ब्राह्मणाच्या लग्नाला निघाले, वऱ्हाड निघालं, गाडीत बसलं, वऱ्हाड चाललंय. अशा वेळेस आमच्या मोठ्या बंधूंनी मानाचा कळस टाकला, डोळे बंद केले. आमच्या घरामध्ये आरडा सुरू झाला, लोक रडायला लागले. आमच्या वडिलाकडे दोघं जण आले, मामा 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 काय झालं? आसारामचं दुखायला लागले. आसारामने डोळे पांढरे केलेत, कसतरी करायला लागला. वडील आले, दोन्ही दरवाज्यावर त्याचा हात ठेवला, डोकून पाहिलं. थोडा हो, ते त्याच्या मार्गाला लागले म्हणले. गडे आता राहिलं, मी व्यवस्थित राहिलं तर बरं आहे, आणि मी ते मौत करून टाका म्हणले. मी चाललो लग्नाला. 4-5 मुलाचा बाप होता माझ्या वडील. रामनवमी दिवशी 3 वेळा राम 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 म्हणून देव ठेवला. विठ्ठल विठ्ठल संसार करू नका, करा, पण संसारावर असलेली जी आसक्ती आहे, या शरीरावरती जी असलेली आसक्ती आहे, ही आसक्ती आपल्याला दुःखाला कारणभूत ठरते. म्हणून महाराज म्हणतात, हा देह तुझा नाही, देह तुझा नाही आणि देह संबंधाने तुझे नाही. तू एकला आलास, तुला एकलेलाच त्या ठिकाणी जायचंय, याचा भरवसा धरू नको. आणि ज्याचा तुझा नित्य संबंध आहे त्या भगवान परमात्माची शरणागती कर. अभंगाचं शेवट श्राद्धाचं कीर्तन, पुण्यतिथी, पुण्यस्मरणाचं कीर्तन, त्याला नियम असतात. आपण काय 1 वाजेपर्यंत कीर्तन करू, पण कीर्तन 12 वाजता नैवेद्य जायला पाहिजे हा नियम आहे. तुम्ही सुद्धा त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याला कीर्तन ठेवायचे ना, त्याला लक्षात ठेवायचं. 10ला कीर्तन सुरू करायचे, 12च्या आत कीर्तन संपलं पाहिजे, नैवेद्य गेला पाहिजे. 12 वाजता तिथंच सर्व येत असतात, त्यांना तो नैवेद्य पोहोचत असतो. नाही तर वर्षी श्राद्धाचं कीर्तन 2:30ला संपलं, कोणाला घालतो गुण आधी नैवेद्य, असं नाही करायचं. नियम आहे, शास्त्र आहे प्रत्येक. म्हणून आपल्याला वेळेचं बंधन आहे. महाराज म्हणतात, हा सर्व प्रसार आहे यांचा भरवसा नाही. चोखा म्हणे याचा नदरी वरवसा, शरण जा सर्वेशा विठोबाशी. हे धोका देणारे माणसे, सर्वेश्वर असणारा वर्म सर्वेश्वर पूजनाची. सर्वेश्वर भगवान परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे, अशा भगवान परमात्माची तू शरणागती कर. बाकी सर्व अनित्य आहे, कारण एकलं त्याला शिकलेलं जायचं. माझं काम होईल. महाराज म्हणतात,
जो त्याला शरण जातो, शरण गेले त्याचा न पाशी अवगुण. शरण जो जातो ना त्याचे अवगुण तो पाहत नाही. म्हणून त्याने चोखोबारांना जवळ घेतलं. श्याममाला नावाच्या वेशीची मुलगी कानोपात्रीलाही त्याने जवळ घेतलं. चोखोबाराला जवळ घेता सावता महाराज गोरा कुंभार लतीफ मुसलमान सेना नाही जान परम भक्त सर्वांना तो जवळ करतो. न पाही याती कुळाचा विचार करत नाही, फक्त त्याची शरणागती करा. महाराज म्हणतात शरण जा सर्वेशा पांडुरंगोबाशी. त्या विठोबाला शरण जा. का हो? त्याचं ब्रीद आहे. जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगत शरण्य मीची येतो. शरण गेलेल्या व्यक्तीला शरण काय म्हणून शरण जावी सर्व भावे देवाशी. तो हा उतरील पार भवदुष्कर नदीचा. बहु आहे करुणावंत आनंद हे ना मजा. तुकोबरा म्हणतात आमच्या अनुभवाला आलेला मी सांगतो. तुका म्हणे साक्षी आली तीही केली प्रगत. अनुभवाला आलेली गोष्ट सांगतो की तुम्ही भगवंताची शरणागती करा. म्हणून आपल्याला सुद्धा आजच्या या वैकुंठवासी श्री बळवंतराव रामराव चव्हाण बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती आहे. तिरस्कार मत्सर द्वेष या गोष्टीला कुठेतरी केला गेलेला. एवढं वाढलं माणसाला गुण पाण्यापेक्षा अवगुण पाण्याची सवय लागली. त्या पोराने वाजलं गाड्या मध्ये जरा हुकतच होत. चांगलं काय वाजवलं तेवढं बघण्यात येतं. प्रमाण देताना कुठे चालातून गेलं का काय एक म्हणण्यापेक्षा 2 तास उभारून बघणं काय होतं इथं. 2 तास उभारून कीर्तन सांगितलं महाराजांची असं म्हणायला नव्हतं पाहिजे. तू परीक्षेत आहे का? एखाद्या कुठे विद्यापीठातून जाऊन आला काय चांगलं दिसतात. एखादा शेतकरी असेल शेती करत असेल त्याला प्रोत्साहन द्यायला. एखादा छोटा मोठा आपला व्यक्ती ते आमच्या रामण्याचा मेडिकल जातो. मला वाटतं बरेचसे लोकांनी तिथं जाहिरात केली असेल. ठीक आहे परिसरामध्ये आमचा पोरगा आहे मेडिकलमध्ये जा ठीक आहे हे करावं लागतं. कोणी करायचं काही असू दे. आपला एक छोटं लेकरू छोटा व्यवसाय करू द्या. पोरायला भंगार विकू दे आपल्या काही फरक पडत नाही. ते जागिरे गेले पण फुगिरे जायने बंद करायचं आता. आपल्या लेकरांनी दिवसभरामध्ये मेंटेनन्स वजा जाता 500 रुपये कमवलेच पाहिजे. त्याकरता कुठला तरी व्यवसाय त्याला करू द्या. लागत असेल नोकरी आनंद भाग्याची गोष्ट आहे. होत असेल डॉक्टर आनंदाची गोष्ट आहे. होत असेल वकील होत असेल इंजिनियर कलेक्टर उद्या देशाचं नेतृत्व करल एवढं मोठं त्याला होऊ द्या. पण त्याच्या प्रारब्धांमध्ये नसेल तर कुठेतरी देशीच्या दुकानात धाब्यावर जाऊन मोकार फिरण्यापेक्षा त्याला कुठेतरी छोटासा व्यवसाय करायला द्या. आणि त्यांनी जर तो जर व्यवसाय करत असेल तर त्याला बाकीच्या लोकांनी प्रोत्साहन द्या. प्रोत्साहन द्या प्रोत्साहन द्या ना. पण आपलं काय काय झालं किराणा दुकान काय त्या डबड्यात उरले. त्या डबड्याने पुढे सुधरत असतात. अरे 3 पिढ्या झाल्या मारुडी लोकांच्या अजून किराणा दुकाना कायम नाही. अजून कायम दुकान आहेत त्यांचं. तुमच्या परिसरामध्ये राजमा कोण पिकवतो? कोण पिकवतो? तुम्हीच पिकवता ना. आणि मी येतो कोण आहे खरं मी येतो कोण? बाप्पाला विचारायला मी येतो कोण? आपल्यातलं का तयार होऊ शकत नाही? का होऊ नये तयार? आपल्यातल्या मुलाला तयार करा. गायक असेल वादक असेल कीर्तनकार असेल 12वी 15वी काय शिकलेलं असेल त्याची रेंज पहा. त्याची बुद्ध्यांक पहा किती मोठा आहे. त्याचा बुद्ध्यांक पाहून असू द्या गाड्या तो कुमाराचा असेल संभाराचा असेल सुताराचा असेल ब्राह्मणाचा असेल पाटलाचा असेल कोणाचा असेल आपल्या गावातले लेकरू आहे ना करा त्याला मोठं. कोणाचंही असू द्या काही फरक पडत नाही. त्याला मोठं करा आणि गावामध्ये एकत्रित चांगल्या पद्धतीने दांडा एका विचाराने राहा. एक दिवस आपल्याला हे जगाला सोडून जायचं. एकलीची यावी एकलीची जावी हेची अनुभवावी आपणची. नाही तर किती जरी कमवलं असेल मी सांगतो प्रत्येक कीर्तनात गुंठा करून काहीच होत नाही. गुंठा करून काहीच होत नाही. अरे मेल्यावर सोबत कोणी काहीच नेत नाही.
कितीही कोरले बाण तरी भूक कधी संपत नाही आणि मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न मिळत नाही. म्हणून सावध हो माणसा, आयुष्य पुन्हा मिळत नाही. मिळालेले आयुष्य त्या आयुष्याचं सोनं करा. एकमेकाला प्रेम द्या. 3 भावा करता आणि एका बहिणी करता मी स्वामींच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करत या 3 भावाला आणि एका बहिणीला एका विचाराने नांदू द्या. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा. भाऊ वेगवेगळे राहिले तरी चालतील. तुम्ही आता वेगवेगळे आहेत का एकत्र आहेत? एकत्र आहेत. हा, जरी भाऊ वेगवेगळे निघाले तरी काही फरक पडत नाही. निघू द्या. वेगवेगळे जरी राहिले तरी खुशाल 8 दिवसातून 2 दिवस भाऊ भाऊ एका ताटामध्ये जेवा करे. जावा जावा असतील एका ताटामध्ये जेवा. आली बहीण एक दिवस, त्यातले 3 भावाची बहीण जर आली तर तिला सख्या बहिणीसारखं प्रेम देऊन खुशीने आनंदाने तिला वाट लावा. एवढं करा. बाबांचे सदैव आशीर्वाद तुमच्या सोबत राहतील. एक छत्र गेलं या तिघांचं चौघांचं, एक छत्र राहिलंय. आई आहेत. त्या आईला 3 सुनाला माझी विनंती आहे की त्या आईच्या डोळ्यातून कधी पाणी येईल असं कधीही तुम्ही वागू नका. जपा त्या आईला. वाका गड्या, तिला फेकून मारली तरी फेकून भाकरी मारली तरी ती आशीर्वाद देईल तुम्हाला. पायाला धरून फर ओढत ओढत रस्त्याला नेऊन टाकलं तरी तुम्हाला ती आशीर्वाद देईल. आणि जी सून सासूला त्रास देते तिने किती कमवलं तरी ती आयुष्यात कधी सुखी राहणार नाही. जी सासू सुनेला त्रास देते ती सुद्धा आणि तिची मुलगी सुद्धा सासरी कधी सुखी राहणार नाही. सासूने म्हणावं ही माझी मुलगी आहे, मुलीने म्हणावं ही माझी आई आहे. अशा पद्धतीने जीवन जगा. सख्य भाऊ आहेत का सावतर भाऊ आहेत का कोणते भाऊ आहेत हा विचार सुद्धा एकमेकाला करू देऊ नका. वागत असताना छानपैकी आमच्या तिथे गाव आहे पहा, मला त्या गावाचं नाव आठवणा. 4 जण भाऊ आहेत. सकाळी असे भांडणं करते, हातात काठी घेऊनच निघाले, एकमेकाला मारायला निघाले. असं वाटतं पाहणार लोकांना यांचे लई भांडणं झाले आता. आणि 3रा पारा लगेच एक जण म्हणतो, होय रामा आणि इकडे सुना इथं मग खुशाल गप्पा मारत बसते. चौघाला 3 पोर आहेत. कोणा 3 चोक 12 लेकरं झाले. ते 12 लेकरं सुद्धा अजून चौघाच्या आज्ञेच्या बाहेर नाही. एक कुटुंब. असं आपण कुटुंब जगावं, गोड कुटुंबामध्ये राहावं, एकमेकाला प्रेम देत जावं. काही घेऊन आलो नाही, काही सोबत आपण नेणार नाही. एकलीची यावे एकलीची जावे हाच अनुभव जीवनामध्ये घ्यायचा. हेच अनुभवावे आपणची. म्हणून याला विषय करता पोचू नका, तर भगवंताची प्राप्ती करण्याकरता त्याला पोचलं पाहिजे. तोच योग आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा एवढीच अपेक्षा भगवंताकडे करून माझ्या सेवेला पूर्ण विराम. लोंढे महाराजांचे विद्यार्थी या ठिकाणी आले.